समास 9वा. पिंडोत्पत्ती. श्रीराम. चौखाणीची प्राणी असती, अवघे उदकेची वाढती. ऐसे होती आणि जाती, असंख्यात. चार खाणींचे जे प्राणी असतात ते सर्व उदकाच्या योगानेच वाढतात. असे असंख्य प्राणी होतात, उपजतात आणि मरतात. तत्वांचे शरीरे झाले, अंतरात्म्यास गटवळले. त्यांचे मूळ जो शोधिले, तो उदक रूप. सर्व प्राण्यांचे शरीर हे अंतरात्म्यासह तत्वांचे झालेले असते. त्याचे मूळ शोधले की तो उदक रूप आहे हे कळून येते. शरत्कालाची शरीरे, पीळ पिळोझी रक्ती नीरे. उभय रे ते एकत्र मिसळती रक्ती. शरत्काळी घामरूपाने जसे सर्वांगातून प्राणी झिरपते, त्याप्रमाणे सर्वांगाचे सारभूत असे पुरुषवीर्य आणि स्त्रीरेत ही रक्तात एकत्र मिसळतात. अन्नरस देहरस, रक्तरेते बांधे मूस. रसद्वय सावकास वाढो लागे. अन्नरस, देहरस, रक्त आणि रेत यांची मूस तयार होते आणि दोन्ही रसांच्या योगे शरीर सावकाश वाढू लागते. वाढता वाढता वाढले, कोमळाचे कठीण झाले. पुढे उदक पैसावले, नाना अवेवी. ते वाढता वाढता कोमल असलेले हळूहळू कठीण होते. नंतर उदकामुळेच नाना अवयव वगैरे विस्तार होतो. संपूर्ण होता बाहेरी, पडे भूमीस पडता मग ते रडे. अवघ्याचे अवघेच घडे, ऐसे आहे. संपूर्ण वाढ झाली की ते बाहेर पडते आणि भूमीवर पडले की रडू लागते. सर्व प्राण्यांच्या बाबतीत सर्व असेच घडत असते. कुडी वाढे कुबुद्धी वाढे, मुळापासून अवघे घडे. अवघेची मोडे आणि वाढे, देखत देखता. कुडी म्हणजे शरीर वाढू लागते, तशी कुबुद्धी वाढू लागते. मुळापासूनच सर्व उत्पन्न होते, सर्वच मोडते आणि पाहता पाहता वाढते. पुढे अवघियांचे शरीर, दिवसेंदिवस झाले थोर. सुचो लागला विचार, काही काही. पुढे सर्वांचेच शरीर वाढू लागून दिवसेंदिवस मोठे होऊ लागते आणि मग काही काही विचारही सुचू लागतात. फळामध्ये बीज आले, तेने न्याये तेथे झाले. ऐकता देखता उमजले, सकळ काही. फळांमध्ये बीज येतेच, त्याच न्यायाने येथेही घडते. ऐकून आणि पाहून सर्व काही समजू लागते. बीजे उदके अंकुरती, उदक नसता उडून जाती. एके ठाई उदक माती, होता बरे. बीजे असतात ती उदकामुळे अंकुरतात. उदक मिळाले नाही तर नष्ट होतात. बीजांना माती आणि पाणी दोन्ही एकत्र प्राप्त झाले तर बरे. दोही मध्ये असता बीज, भिजून अंकुर सहज. वाढता वाढता पुढे रीज, उदंड आहे. माती आणि पाणी या दोन्हींच्या संयोगाने भिजून बीजाला सहजच अंकुर फुटतो. वाढता वाढता पुढे उदंड वाढ लावते. इकडे मुळ्या धावा घेती, तिकडे अग्रे हे लावली. मुळे अग्र द्विधा ज्योती, बीजापासून. इकडे मुळ्या जमिनीकडे धावा घेतात, तर तिकडे अग्रे वाऱ्याने डोलू लागतात. एकीकडे मुळे आणि एकीकडे अग्रे बीजापासून विभागली जातात. मुळ्या चालिल्या पाताळी, अग्रे धावती अंतराळी. नाना पत्री पुष्पी फळी, लगडली झाडे. मुळ्या खाली पाताळाकडे जातात, तर अग्रे आकाशाकडे धावतात आणि नाना पाने, फुले, फळे यांनी झाडे लगडून जातात. फळावरील सुमने,
सुमना वडील पाने, पानांवडील अनुसंधाने, काष्टे आखवी. फळांच्या पूर्वी फुले येतात, फुलांच्या आधी पाने येतात. पानांच्या पेक्षा वडील म्हणजे आधी सर्व लाकडे उत्पन्न होतात. काष्टांवडील मुळ्या बारीक, मुळ्यावडील ते उदक, उदकाळोन कौतुक भूमंडळाचे. काष्टापूर्वी मुळ्या अगदी बारीक अशा उत्पन्न झालेल्या असतात. मुळ्यांपेक्षा उदक वडील म्हणजे श्रेष्ठ होय, कारण उदक आळूनच या पृथ्वीवरील सर्व प्राणी पदार्थ उत्पन्न होतात. याची ऐसी आहे प्रचिती, तेव्हा सकळांवडील जगती. जगती वडील मूर्ती, आपो नारायणेच्या. या सर्व अनुभवावरून या जगात सर्वात आधी उत्पन्न झाल्याने वडील व श्रेष्ठ कोण असेल तर आपो नारायण होय. तया वडील अग्निदेव, अग्नी वडील वायो देव, वाये देवा वडील स्वभाव अंतरात्म्यांचा. त्याला वडील अग्निदेव आहे, त्या अग्निदेवाहून वायुदेव वडील आहे आणि वायुदेवापेक्षा स्वाभाविकच अंतरात्मा वडील श्रेष्ठ आहे. सकळांवडील अंतरात्मा, त्यासी नेने तो दुरात्मा. दुरात्मा म्हणजे दुरी आत्मा, अंतरला तया. म्हणून सर्वांना वडील साहन श्रेष्ठ जो अंतरात्मा, त्याला जो जाणत नाही तो दुरात्मा होय. दुरात्मा म्हणजे ज्याला आत्मा दुरावला, अंतरला तो होय. जवळी असोन चुकले, प्रत्ययास नाही सोकले. उगेची आले आणि गेले, देवाच करिता. जवळ असून ते अंतरात्म्यास ओळखण्यास चुकले. त्यांनी अनुभवाची सवय लावून घेतली नाही. उगाच जन्मले आणि मेले, तेही अंतरात्म्यामुळेच होय. म्हणून सकळांवडील दैव, त्यासी होता अनन्य भाव. मग हे प्रकृतीचा स्वभाव, पालटो लागे. म्हणून सकळांहून श्रेष्ठ अशा अंतरात्म्याशी अनन्य झाले म्हणजे देह स्वभाव पालटू लागून बाहेरच्या विषयाचे आकर्षण कमी होऊ लागते आणि माणूस जास्तच अंतर्मुख होऊ लागतो. करी आपुला व्यासंग, कदापि नव्हे ध्यानभंग. बोलणे चालणे वेंग, पडोच नेदी. आपला जो व्यासंग व्यवसाय असेल तो करावा, पण ध्यानाभ्यास कधी खंडित होऊ देऊ नये. त्यामुळे बोलणे चालणे यात काहीच फरक पडत नाही. जे वडिली निर्माण केले, ते पाहिजे पाहिले. काय काय वडिले केले, किती पहावे. जे वडिलांनी निर्माण केले असेल ते पाहिलेच पाहिजे. वडिलांनी काय काय केले ते किती म्हणून पहावे. तो वडील जेथे चेतला, तोची भाग्य पुरुष आला. अल्पचेतने त्याला अल्प भाग्य. तो अंतरात्मा जेथे जागृत होतो तो पुरुष भाग्यवान ठरतो. जो थोडासाच अंतरात्म्यास जाणतो त्याला थोडासाच लाभ होतो. तया नारायणेला मनी, अखंड आठवावे ध्यानी. मग ते लक्ष्मी पासूनी, जाईल कोठे. त्या नारायणाला ध्यानी मनी अखंड आठवावे, मग त्याचीच असलेली लक्ष्मी त्याच्यापासून दूर जाईल तरी कुठे. नारायणाचे विश्वी, त्याची पूजा करीत जावी. या कारणे तोष व्हावी, कोणीतरी काय. नारायण सर्व विश्वात भरून राहिलेला आहे, त्याची पूजा नेहमी करावी. त्यासाठीच कोणाचीही का होईना काया तोष व्हावी. देहाची सेवा करावी, तो नारायणाला पोहोचते. उपासना शोधून पाहिली, तो ते विश्व पाळीती झाली. न कळेल लीळा परीक्षिली, न वचे कोणा. उपासना म्हणजे काय याचा शोध घेतला, तेव्हा उपासना म्हणजे विश्वरूप अंतरात्म्याची सेवा
असे कळून आले. त्या अंतरात्म्याची लीला परीक्षा केल्याशिवाय कुणाला कळत नाही. देवाची लीला देवे विण, आणि दुसरा पाहे कोण. पाहणे तितुके आपण देवची असे. देवाची लीला देवाशिवाय दुसरा कोण पाहू शकेल. पाहिल्यावर कळते की आपण तो देवच होय. उपासना सकळा ठाई, अंतरात्मा कोठे नाही. या कारणे ठाई ठाई रामे आटोपिले. या विश्वात सर्व त्याचीच उपासना चालते. आत्मा राम कोठे नाही असे नाही. सर्व जागी तोच आत्मा राम भरून राहिलेला आहे. त्यामुळे त्याचीच सत्ता ठाई ठाई चालताना दिसते. ऐसी माझी उपासना, आणिता नये अनुमाना. नेऊन घाली निरंजना पैलीकडे. माझी उपासना ही अशी आहे, तिच्या व्यापकतेचे अनुमान बुद्धीला होत नाही. तिच्या योगे साधक निरंजनाच्याही पलीकडे जाऊन पोहोचतो. देवाकरिता कर्मे चालती, देवाकरिता उपासका होती. देवाकरिता ज्ञानी असती, किती एक. अंतरात्म्यामुळेच सर्व कर्मे चालतात. अंतरात्म्यामुळेच उपासका उपासना करतात. अंतरात्म्यामुळेच कित्येक ज्ञानी होतात. नाना शास्त्रे नाना मते, देवची बोलिला समजते. नेमका नेमक वेस्ता वेस्ते, कर्मानुसार. नाना शास्त्रे नाना मते. देव म्हणजे अंतरात्म्यानेच सर्व काही केले आहे. कर्मानुसार जो तो चांगला अथवा वाईट अर्थ लावतो. देवाचौघे लागे करावे, त्यात घेऊ ये तितुके घ्यावे. अधिकारा सारिखे चालावे, म्हणजे बरे. वंद्य निंद्य सर्व देवानेच केले असेल तरी त्यातून योग्य तेच घ्यावे. आपापल्या योग्यनुसार चालावे म्हणजे बरे. आवाहन विसर्जन ऐसेची बोलिले विधान. पूर्वपक्ष झाला येथून सिद्धांत पुढे. उभारणी आणि संहारणी म्हणजेच आवाहन आणि विसर्जन असाच पूजनाचा विधी असतो. उपासना अशी द्वैतमय असल्याने ती पूर्व पक्षातच म्हणजे मायेतच येते. आता पुढे सिद्धांताचे निरूपण येईल. वेदांत सिद्धांत धादांत, प्रचित प्रमाण नेमस्त. पंचीकरण सांडून हित, वाक्यात पहावा. वेदांत सिद्धांत आणि धादांत यात मुख्य प्रचितीच निश्चयपूर्वक प्रमाण आहे. पंचीकरणाआधी उभारणी संहारणीच्या पलीकडे जाऊन महावाक्याचा लक्ष्यार्थ अनुभवावा. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे पिंडोत्पत्ती निरूपण नाम समास 9वा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे पिंडोत्पत्ती नाम समास 9वा समाप्त.